फ्रेंड्स हे बघा कोचीचं फ्लावर शो आहे. क्रिसमस स्पेशल फ्लावर शो आला आहे कोची एर्नाकुलममध्ये मरीन ड्राईव्हला. हे सगळे ऑर्किड फ्लावर्स आहेत बघा. पूर्ण ऑर्किडचे व्हरायटीज आहेत, कलर्स आहेत. व्हाईट आहे, पिंक, मॅजेंडा, मरून सगळे शेड्स आहेत. व्हायलेट, ऑरेंज, येलो. वाव ब्युटिफुल आहेत. हे बघा लॅव्हेंडर कलरचे ऑर्किड्स आहेत, युनिक. लाईट शेड आहेत, डार्क शेड्स आहेत. हे फुल ऑर्किड्स आहेत. एका साईडला पूर्ण ऑर्किड्सला सजवलं आहे आणि हे हायब्रिडवाले ऑर्किड्स आहेत. त्याचे फ्लावर्सची साईज बघा, कसे मोठे फ्लावर्स आहेत बघा. छान दिसतात एकदम. तर वेगवेगळे डिझाईन आहे. एकेका फुलांवरती डॉट्स आहेत. कलर कॉम्बिनेशन्स त्यांचे वेगळे वेगळे आहेत बघा. किती छान वाटतं आहे पूर्ण. बटरफ्लाय ऑर्किड्स पण आहेत बघा. मोठ्या साईजचे ऑर्किड्स आहेत. हे बटरफ्लाय ऑर्किड्स म्हणतात त्यांना. किती छान वाटतं आहे बघा. मोठ्या साईजचे वाईल्ड ऑर्किड्स पण आहेत त्याच्यामध्ये. मस्त सुंदर वाटतं आहे. सगळे कलर्स बघा. इथे लहानसा तलाव केलेला आहे, त्यात फिशेस आहेत. सगळे फिशेस स्विम करत आहेत त्याच्यामध्ये. इथून तिथे धावत आहेत. लहान मोठे सगळ्या साईजचे फिशेस आहेत बघा इथे. हे सगळे इंडोर प्लांट्स आहेत बघा. त्याची व्हरायटी बघा, कलर्स बघा. किती छान वाटतं आहे बघा. किती मस्त आहे बघा. ह्या पामचं फ्लावर आलं आहे बघा. किती मस्त वाटतं आहे पामचं फ्लावर. हे कॅक्टस आणि सक्युलेंट्स प्लांट आहेत. त्याचे व्हरायटी आहेत, मोठे छोटे. किती मोठे साईजेस पण आहेत, एकदम लहान साईजेस पण आहेत त्याचे. किती युनिक आणि कलरफुल्स आहेत बघा. त्यावरती सगळे थॉर्न्स आहेत. थॉर्नी कॅक्टस आहेत. हे आपण इंडोर प्लांट डेकोरेट करायला वगैरे वापरू शकतो. याला जास्त पाण्याची गरज नाही लागत. त्याचे प्लांट्स आहेत हे. किती छान त्या लोकांनी सजवलं याला बघा. सगळे पेपर फ्लावर्स आणि अष्टराची फुलं आहेत बघा. अष्टरांची फुलांची कलर बघा. पिंक आहे, व्हायलेट आहे, येलो, व्हाईट मिक्स कॉम्बिनेशन आहे बघा. सगळं एकदम कलरफुल आहे. छान वाटतं एकदम. मस्त वाटतात ते कलरफुल फ्लावर्स. दिसलं किती कलरफुल फ्लावर्स आहेत बघा सगळे व्हरायटीचे. हे बघा हे कसं रांगोळीसारखं सजवलं आहे बघा. हे सगळे लीफी प्लांट्स आहेत. लीफवाले प्लांट्स आहेत. त्यामध्ये फ्लावर्स नाही आहेत, पण किती छान रांगोळीसारखं सजवलं आहे बघा. ह्याला ती मस्त वाटते. कलर कॉम्बिनेशन डार्क, लाईट आणि लाईटर. छान कलर कॉम्बिनेशन आहे. मस्त वाटते एकदम. इंडोर प्लांट्सची कशी क्रिसमस ट्री केलेली आहे बघा. लेयर लेयर लावून क्रिसमस ट्री इंडोर प्लांटची. छान वाटते. कलरफुल आहेत सगळे. व्हरायटी आहे एकाच प्लांटचे सगळे. ती मस्त वाटते. हे बघा हे साल्विया प्लांट आणि फ्रेंच मॅरीगोल्डचे फ्लावर्स आहेत. ज्याला आपण गोंडे बोलतो ना, ते सगळ्या कलर्सचे आहेत बघा मिक्स. त्यामध्ये ऑरेंज आहे, येल्लो आहे, ब्राऊन शेड आहे, जो डार्क ऑरेंज म्हणून आणि असा मरूनचं कॉम्बिनेशन. हे साल्विया म्हणून प्लांट आहे बघा. हे बघा हे कसे बॉटल्समध्ये सर्क्युलंट प्लांट लावलेले आहेत, जे घरामध्ये आपण आपली स्वतःची गार्डनिंग करू शकतो. बाल्कनीमध्ये वगैरे ठेवायला, टेबलवरती शोपीस म्हणून ठेवायला आपण असे प्लांट्स यूज करू शकतो. फिश टँक पण आहे बघा. फिश टँकमध्ये पण त्यांनी शतावरीचं झाड लावलेलं आहे. किती छान वाटतं आहे बघा. फिश टँक. त्याचे फिशेस घातले आहेत कलरफुल. हे घराचं इंटिरियर सजवायसाठी चांगलं वाटतं हे बघा. हे बघा हे सगळे बॉन्साय प्लांट्स आहेत. ह्याला 5 इयर्स, 10 इयर्स, 15 इयर्स, 20 इयर्सचं एजेस आहे या प्लांट्सला. त्याला बॉन्साय करून ठेवलेले आहेत. हे जास्त ग्रो नाही होत, पण हे तिथल्या तिथे वाढतात जाग्यावरती. आणि त्याला ते लोकांनी सगळे शेप्स दिलेले आहेत वेगळे वेगळे. सगळे बॉन्सायचे प्लांट्स आहेत. हे कुठेही घरी, कुठल्याही घरचं कोनर, बाल्कनीमध्ये वगैरे छान वाटतं. बुद्धाचं स्टॅच्यू वगैरे ठेवलं आहे. कृष्णदेव पण आहे. लाफिंग बुद्धा आहे. एकदम युनिक आहे. त्याच्यामध्ये कार आहे. कारने डेकोरेट केलं आहे बघा. कसं छान वाटतं आहे ते. पीस ऑफ माइंड.
बॉन्झाई प्लांट्स, पीस ऑफ माइंड. हे छान वाटतंय बघा. हे बघा ना कसं ब्युटिफुली डेकोरेट केलं आहे. फ्लावर्सने असं शेप दिलेला आहे पूर्ण. सगळे मॅरीगोल्डचे व्हरायटीज आहेत इकडे. कलरफुल पॅचिंग्स, छान असं शेप देऊन सजवलं आहे त्या लोकांनी पूर्ण. कलरफुल वाटतं एकदम. सगळे मिक्स फ्लावरिंग प्लांट्स आहेत. छान वाटतं एकदम. सगळे आजी आजोबा सगळेच जण आलेले आहेत इकडे बघायला फ्लावर शो. हे बघा सगळे लीफी प्लांट्स आहेत बघा. असे फ्लावरिंग प्लांटसारखेच वाटतात त्याचे कलर्स. याचे सगळे व्हरायटीज आहे. फर्स्ट कलर रेड, त्यानंतर आहे गोल्डन येल्लो, गोल्डन येल्लो शेड आहे. त्यानंतर थोडा लाईटवाला जरा मेजेंटा आहे बघा. असं लाईट मेजेंटा आहे. पिंक, व्हाईट, डार्क पिंक, हे सगळे त्याचे शेड्स आहेत. एकाच प्लांटचे एवढे व्हरायटीज आहेत बघा. कसं मस्त सजवलं आहे बघा. सगळे लीफी प्लांट्स आहे. लेस मेंटेनन्स प्लांट्स. आणि हे जे खूप मोठे मोठे झाडं होतात ॲक्च्युली आपण लावली की. सगळे शेड्स आहेत बघा याच्यामध्ये, डार्कर टू लाईटर. ह्या सायकलला कसं डेकोरेट केलं आहे बघा. मस्त फ्लावर्सनी अशी वेडिंग सायकल वाटते. ब्राईड आणि ग्रूमसाठी डेकोरेट केलेली. फुल फ्लावर्स आहेत त्याला. सगळ्या व्हरायटीजचे फ्लावर्स आहेत बघा. ऑटो रिक्षासारखी रिक्षा आहे. रिक्षा सायकल, सायकल रिक्षा आहे बघा कशी. ऑटोच्या शेपवाली सायकल, सायकल रिक्षा. हे सगळे सेम प्लांट्सचे व्हरायटीज आहेत, कलर्स आहेत. एकदम ब्युटिफुल वाटतं. एकदम ब्युटिफुल रांगोळी घातल्यासारखं वाटतं पूर्ण इकडून तिकडे. लॉन, कलरफुल लॉन, फील्ड वाटतात आहे सगळे. हे बघा इथे हा मोठासा ना कोंबडा बनवला आहे. फुल सगळ्या टाईपच्या व्हरायटीजवाल्या मिरच्या घेऊन बनवल्यात. लाल मिरची, हिरवी मिरची, सगळ्या पिकलेल्या मिरच्यांनी बनवलेला हा खास कोंबडा आहे. त्याला जवळजवळ त्या लोकांनी ना 20-25 किलो मिरचींनी बनवलेला आहे. किती छान वाटतं आहे बघा हा कोंबडा. फुल मिरचींचा कोंबडा. कॉक 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 कॉक. हे बघा फ्रेंड्स, हे जे आहे ना हे एरियल प्लांट्स आहे. ह्याला सॉइली नको आणि वॉटरी नको, असंच आपण हँग करू शकतो. बरेच वर्ष असंच राहतात हे प्लांट्स. ह्याला बघा कसं वूडच्या एका पीसवरती अरेंज केलेलं आहे बघा. आणि हे सगळे इंडो प्लांट्स आहेत. त्याचे व्हरायटीज आहेत बघा. असं ग्रीनमध्ये पिंक डॉट आहे बघा बॉर्डरला. तिकडे बघा कसं झिब्रा स्ट्राईपवाला आहे. एकामध्ये बघा जसं ॲलोवेराला फूल आहे त्यांना त्याचं फूल आलेलं आहे येल्लो. तिकडे एक रेड फूल पण आहे त्याच्यामध्ये. व्हरायटीज आहे एरियल प्लांट्स आणि इंडो प्लांट्सचे. हे बघा किती छान वाटतं आहे. रांगोळीसारखं काढून ठेवलं आहे त्या लोकांनी. सजून ठेवलं आहे पूर्ण डेकोरेट करून. छान वाटतं एकदम. हे बघा असे रांगा करून ठेवलेत. सगळे फ्लावरच्या पॉट्समध्ये प्लांट्स आहेत. हे सदाफुली आहेत. सगळे मिक्स गोंड्यांची आहेत. परत ते आपले अष्टरांची फुले, सगळे मिक्स व्हरायटी आहेत. त्याचे मिनिएचर आहे ते. आणि आपल्याला पाहिजे आपण जे आवडतं ते आपण विकतही घेऊ शकतो. विकायसाठी त्यांनी अवेलेबल ठेवलेले आहेत प्लांट्स. हे बघा इथे सगळे ना पीस लिलीज आहेत. पीस लिलीजचे व्हरायटी आहेत बघा. रेड आहे, येल्लो आहे, पिंक आहे, व्हाईट आहे, पीच आहे, मरून आहे. सगळे शेड्स आहेत पीस लिलीचे व्हरायटीज. व्हाईट सगळ्यात मोठं रेंज आहे याच्यामध्ये फ्लावर्सचं. हे सगळे पेंटास म्हणून फ्लावर्स आहेत. त्याचे कलर्स आहेत. यांना फुल टाईम फ्लावरिंग असतं. पेंटास म्हणून जे फ्लावर्स आहेत त्याला. हे बघा इथे पण सगळे कलरफुल व्हरायटीज आहेत बघा. फ्लावर्स आणि लीफी फ्लावर्सला मिक्स कॉम्बिनेशन करून बनवलेलं आहे हा सर्कल. बघा कसे आहेत ना हे लाल फूल वगैरे बघा. वेगवेगळ्या कलरचे आहेत. पिंक आहे, पीच आहे. किती मोठी फ्लावर्स आहेत बघा. छान व्हरायटी फ्लावर्स आहेत बघा. छान वाटतं एकदम. हे बघा फ्रेंड्स, हे सगळे ना वाईल्ड ऑर्किड्स आहेत. ह्याला एकदम वरती लावलं कारण ह्याला कोणाचा हात बोट लागला नाही पाहिजे असे व्हरायटीज आहेत. त्यामध्ये A to Z युनिक कलर्स, युनिक शेप आणि एकदम बटरफ्लाय शेप्स ऑर्किड फ्लावर्स आहेत. आणि हे ना जवळजवळ एक 6-6 महिने ही फ्लावर असंच राहतं.
एका ह्याच्यावरती आलेलं फ्लावर 6-6 महिन्यापर्यंत लास्ट करतं, काही होत नाही त्या फ्लावर्सला. किती व्हरायटीज आहे बघा, ह्या एंडपासून त्या एंडपर्यंत सगळे वाईल्ड फ्लावर्स. आणि एवढे युनिक आहेत ना हे, एकापेक्षा एक लय भारी. कलर्सनी, साईजनी, डिझाईननी एकदम छान वाटतं, सुंदर वाटतं. प्रत्येक फ्लावरमध्ये काही ना काही डिफरन्स आहे, शेपमध्ये, त्याच्या डिझाईनमध्ये, त्याच्या कलरमध्ये. किती छान वाटतं बघा. येल्लो आहे, पीच आहे, व्हाईट, पिंक, ब्राऊन, सगळे शेड्स आहेत बघा. इथून तिथपर्यंत सगळे शेड्स आहेत. पुन्हा वाईल्ड ऑर्किड्स आहेत बघा. ते बघा प्लेन व्हाईट पण आहे बघा, प्लेन व्हाईट. किती छान वाटतंय बघा. जर क्लोजअप बघा, क्लोजअप ऑर्किड्सचे क्लोजअप. ते पॅटर्न्स बघा किती मस्त मस्त आहेत. हे बघा व्हाईटमध्ये पिंक आलं आहे बघा, व्हाईटमध्ये पिंक. किती छान वाटतंय बघा. किती छान ऑर्किड्स आहेत बघा. सगळे संपतच नाही ही रांग ऑर्किड्स इथून तिथपर्यंत. किती छान वाटतंय. हे बघा फ्रेंड्स, सगळे सर्क्युलंट प्लांट्स आहेत. त्यात सगळे कलर्स आहेत, त्यावरती सगळे फ्लावर्स आले आहेत बघा सर्क्युलंट्सचे. हे सगळे इंडो प्लांट्स आहेत, आपण घरी सजू शकतो. थॉनी प्लांट्स आहेत घराला डेकोरेट करायसाठी. असं छान वाटतंय बघा, पूर्ण रांगोळीसारखी वाटते फुलांची. बघितलं किती छान वाटतंय, छान वाटतं एकदम. हे बघा हे सगळे फ्लावर्स आहे रांगोळीसारखं. ह्याचे सगळे पिरॅमिड्स बनवलेत, फ्लावरचे पिरॅमिड्स. पिरॅमिडचा शेप दिला आहे इकडे बघा. गोंडे आहेत सगळ्या प्रकाराचे कलरचे बघा. अष्टराची फुलं आहेत इथे बघा. इथे सगळे आहे ना आपली जे सदाफुलीसारखी झाडं आहेत त्या व्हरायटीचे सगळे झाडं आहेत. फ्लावरिंग, लिफी, सगळं मिक्स बघा. अष्टरांची लहान लहान फुलं आली आहेत बघा. त्याचं कसं असं स्टार करून ठेवलं आहे इकडे, छान वाटते. सगळे पॉट्समध्येच आहे. ज्या दिवशी याचा लास्ट दिवस असतो त्या दिवशी हे सगळंच ते लोक विकायला काढतात. तर विकायसाठी वेगळं सेक्शन त्यांनी ठेवलं आहे एक्झिटच्या इकडे. हे सगळं लोकांच्या डिस्प्लेसाठी लावलं आहे. हा कोबीच्या भाजीला कसं लावलं आहे बघा, पाईपमध्ये कोबीची भाजी लावली आहे. हे असं ज्यांना घरामध्ये गार्डनिंग स्पेस कमी असते ना, त्यांनी असं या पाईपामध्ये आपण ह्याला करून ठेवू शकतो. याच्या हातनं पाणी जाते आहे बघा. 24x7 वॉटर कनेक्शन आहे. हे फार्मर्सचं प्रोडक्ट आहे. ज्या बाल्डीमध्ये पाणी आहे ते ऑटोमॅटिकली त्याला पाणी देत राहतं. हे बघा फ्रेंड्स, हे सगळे ना रोजेस आहे, गावठी गुलाब आहेत. एवढा सुंदर वास येतो आहे ना ह्यांच्यामधनं. पूर्ण गावठी गुलाब आहेत बघा. सगळ्या कलर्सची आहे, सायझेसची आहेत. किती छान वाटत आहे. सगळ्या कलर्समध्ये आहेत बघा. किती छान वाटतं आहे फ्लावर्स. हे बघा किती मस्त मस्त फ्लावर्स आहेत बघा. रोजेस सगळे शेड्स आहेत बघा रोजचे. येल्लो, पीच, पिंक, रेड. वाव, रोज फ्लावर्स. गावठी झाडं, मस्त वास येतो आहे बघा. रेड फ्लावर बघा किती छान वाटतं आहे. पिंक, रेड, किती मस्त वाटतं आहे बघा फ्लावर्स. छान फ्लावर्स. हे सगळे ग्रो बॅग्समध्ये आहेत बघा हे फ्लावर्स. हे बघा फ्रेंड्स, इथे सगळं विकायला ठेवलेली झाडं आहेत. ॲलोवेरा आहे. सगळ्या भाज्यांची ना बिया ठेवलेल्या आहेत इकडे बघा. सगळ्या भाज्या आहेत बघा. हे बघा हा भात लावलेला आहे बघा. हे दारावरती लटकवतात, शुभ असतं दारावरती लावलेलं. त्या भाताची कशी जोडी करून ठेवली आहे लावायसाठी. सगळ्या भाज्या आहेत बघा. ह्या भाज्या, सगळ्या भाज्यांच्या बिया इथे अवेलेबल आहेत. ज्यांनाही स्वतःची शेती करायची असते ते लोक इकडनं सगळं नेऊन आपले आपले प्लांट्स घरी लावतात. वांगी, मिरची, पपया सगळंच आहे. काकडी, बीन्स सगळंच आहे. यांच्याकडे फ्लावरचे पण सगळे सीड्स आहेत, फ्रूट्सचे पण आहेत, व्हेजिटेबल्सचे पण आहेत. सगळं आयुर्वेदिक प्लांट्स आहेत. डालियाचे कसे पल्प वगैरे आहेत बघा. सगळे डालियाचे बल्ब्स आहेत, ज्याच्याने कोणते डालियाचे फ्रूट्स येतात सगळे. हे बघा इथे ऑर्किड सगळे विकायला ठेवलेत बघा. व्हरायटी ऑर्किड्स आहेत. कॉस्टली आहे सगळे. 800-700 वगैरे प्राइजेस आहेत त्याचे ऑर्किड्सचे. सेलसाठी ठेवलेले ऑर्किड आहेत. लय मोठे होतात. बटरफ्लाय ऑर्किड्स आहेत ते सगळे. सर्क्युलंट प्लांट्स आहेत, मनी प्लांट्स. हे सगळं पॉटमध्ये सजवून ठेवलं आहे इंडो प्लांटसारखं त्यांनी.
सगळे त्यांच्याकडे हायब्रीड बिया आहेत बघा, सगळ्या हायब्रीड बिया.